विधान परिषदेसाठी भाजपची वर्षा निवासस्थानी कोर कमिटीची खलबत। भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा, इच्छुकांची फिल्डिंग, बैठकीत होणार शिक्कामोर्तब। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह 23 तर राहुरीमध्ये अक्षय कडिलेंसह 7 उमेदवार निवडणूक रिंगणार। सामान्य प्रशासन विभागाकडून दोन्ही मतदारसंघात कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। शरद पवार यांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे। अस्वस्थ प्रकृतीमुळे मतदानाला ते उपस्थित राहू शकणार नाही, ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवारांसाठी सुनेत्रा पवार यांची खास पोस्ट। भाजपच्या वरळीमधील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनात भाजपने जन आक्रोश मोर्चा काढलेला होता। मुंबईमधील भाजपच्या मोर्चा दरम्यान झालेल्या ट्रॅफिकवरून महिलेचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप। सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, माफी मागितली तरी महिलेचं वर्तन चुकीचं, महाजनांकडून हे स्पष्ट। पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानं केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस। 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना देण्यात आले आदेश। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 11वा आरोपी आता अटकेत। मंडई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक। संबंधित महिला उल्हासनगरची रहिवासी। अटकेतील आरोपींनी महिलेच्या बँक खात्यात पैसे टाकले अशी माहिती। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्येही गारपीट।